पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आता शेठची लयचा हॅलो भारी हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच. चला निश्चितच लाईव्ह ॲक्शनमध्ये येऊया. सेमीफायनलचा सामना आहे आजच्या दिवसाचा. दोन संघामध्ये भिडत झालेली आहे ती अमर वर्सेस श्री सिद्धी 11 संघ, सॉरी सिद्धिविनायक संघ. आणि ऑलराऊंडर संघाला बाय मिळाल्याने अंतिम सामन्यामध्ये गेलेला आहे, पोचलेला आहे. ऑलराऊंडर संघाचे अभिनंदन. निश्चितच दोन सलामीचे फलंदाज सज्ज झालेले आहेत, ते म्हणजे करण आणि उदय. तीन षटकाचा सामना राहील याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. सलामीचे गोलंदाज आहेत ते सलामीचे गोलंदाज नितेश ऑन. तीन षटकाचा सामना राहील याची दक्षता घ्यायची. कोणताच पॉवर प्ले नसेल. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू राहतील याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. दोन पंच लाभलेले आहेत, जयेश नम तसेच करण सुतार. दोन पंच चांगले लाभलेले आहेत. आजचा तिसरा दिवस झुंजार स्पोर्ट्स आयोजित जमुना बिस्तर सुतार यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे ते कुंदन सुतार यांच्या सौजन्याने. निश्चितच चांगलंसं आयोजन नियोजन बघायला मिळते. चला पहिला चेंडू पहिला षटक. मोठा फटका मारण्याचा मनसुबा फसलेला आहे आणि निश्चितच निर्धाव चेंडू हाताळलेला आहे तो नितेश. आणि चांगलीशी गोलंदाजी कृष्णा यांच्या हातात निर्धाव चेंडू स्थिरावलेला आहे. एक चेंडू झालेला आहे. धाव संख्या अजून 0 वर आहे. ओके, दुसरा चेंडू नितेश यांचा बाहेरच्या दिशेने. पंच आमच्या दिशेने वळतील की नाही वळतील, थोडंसं वाईट अवांतर संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या स्वरूपाने दाखल झालेली आहे. स्कोर कार्ड हलता झालेला आहे आणि धावसंख्या 1 धावावर पोहोचलेली आहे. एक चेंडू आणि 1 धाव. नो किंवा वाईट हा डिसिजन कळवत आहेत आता मला वाटते. पंच डिसिजन काय वाईटच आहे ना. ओके, चला वाईट अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या स्वरूपाने दाखल होईल आणि धावसंख्या 1 स्कोर कार्डवर धाव लागलेली आहे. पहिलं षटक हाताला येतात नितेश ऑन श्री सिद्धिविनायक संघाकडून बिलीव्ह करतात. मोठा फटका मारलाय आणि फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आणि सुंदर झेल. कीर्ती महान. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान बघा त्यांची. छोटा सुमित आणि चांगलासा झेल घेतलेला आहे. करण यांच्या खेळीला पूर्णविराम. न्यूमॅन त्यांचेच बंधू निखिल भुजड एक तडकेबाज फलंदाज.
मॅच वळूया. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7. 1 बाद 7 चेंडू झालेले 3. पहिलं षटक मार्गस्थ. या चौथ्या चेंडूवर काय करतील निखिल. पुन्हा मोठा फटका मारलाय. मला वाटते झेल होईल का. आणि सुरेख झेल घेतलेला आहे. जर्सी क्रमांक 80 परिधान केलेले आहे ते क्षेत्ररक्षक. चांगलेसे झेल. सुमित नंतर ऑन साईडला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी सुद्धा सुरेख झेल. आणि निखिल भुजड यांच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम. बॅक टू डगआउट मध्ये गॉन. चार चेंडू आणि 7 धावा. बॅक टू डगआउट मध्ये 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला आले आहेत. बघूया 5वा चेंडू नितेश यांचा. ब्लॉकहोल मध्ये चेंडू होता. निश्चितच जोरदार अपील. पण अंपाने कोणताच प्रतिसाद न देता निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. रिव्ह्यू सिस्टीम बाकी आहे. जर घेतला सॉरी रिव्ह्यू सिस्टीम याला नाही मिळत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जरा बी फास्ट. अजून सुद्धा एक सामना खेळायचा आहे. जास्त वेळ न घेता तुम्ही जाग्यावर क्षेत्ररक्षकाने आपली जागा पकडावी. 5 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7. 2 चेंडू तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत. अजून सुद्धा मैदानात सज्ज आहेत उदय आणि मोठा फटका मारलाय. जाईल चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल होईल का. निश्चितच पहिलं षटक समाप्त. नंतर धावसंख्या 3 बाद आणि 7 धावा. काही सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली नितेश यांची. 3 गडी बाद केलेले आहेत. बॅक टू डगआउट मध्ये 3 तंबूच्या आश्रयाला. चला दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज अमन. नितेश यांनी गोलंदाजी हाताळली. सुरेख गोलंदाजी. 3 गडी बाद केले आपल्या अमर संघाचे. बघूया पहिला चेंडू अमन यांचा. आणि पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार. झेल होईल का. आणि सुरेख झेल होईल का. आणि सुरेख झेल. काय झेल घेतलेला आहे बघा. त्या खेळाडूचं नाव आहे रोहन. काय सुरेख झेल. मला वाटते जशी आपण रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पंचाने जरा ते रिव्ह्यू चेक करायचं थर्ड अंपायरच्या पंचाने. कारण की जरा थोडं डाऊटफुल वाटतंय. आणि डाऊट नुसार पंचांचं डिसिजन काय दिलंय. आउट का नॉट आउट. आउट दिले ना. ओके. नीट बघा अगोदर. नाही तिकडे त्यांना बघू द्या. लाईन पाय म्हणजे तो झूम कर बघ.
हॅलो हॅलो चला OU2 आउट OUT आउट. कॅच बघायला मिळालेला आहे तो रोहन यांनी. सुरेख झेल. जसं काय IPL ला जशी कॅच घेतात, इंटरनॅशनल कॅच घेतात, तसंच सेम टू सेम कॅच घेतलेला आहे तो सुरेख झेल. आणि सुरेख गोलंदाजी पण बघायला मिळते. बॅक टू बॅक 4 खेळाडू तंबूच्या आसरेला आलेले आहेत ते अमर संघाचे. आता नवीन फलंदाज गेलेले आहेत ते सोहम पाटील. पुन्हा मोठा फटका मारण्याचा मनसुबा फसलेला आहे. निर्धाव चेंडू हाताळलेला आहे अमन यांनी. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवर धावसंख्या धावून पोहोचलेली ती 7. 7च्या घरामध्ये 7चा आकडा बघूया. 7 नंबरची जर्सी परिधान करतात ते म्हणजे MS धोनी. यांचा आकडा आलेला आहे तो स्कोर कार्डवर 7 धावा. मोठा फटका मारलाय. मला वाटते झेल होईल का, पण झेल नाही. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली धाव काढली. दुसऱ्या धावचा प्रयत्न सहजरित्याने होईल का. चांगलंच मेहनत घ्यावी लागली सोहम पाटील आणि राहुल यांना. 2 धावा. धावसंख्या 2ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9च्या घरामध्ये. ऑन द बोर्ड 9 धावा. गडी बाद झालेले ते 4. चांगले गडी बाद झालेले आहेत, गारद झालेले आहेत. उदय, निखिल, करण, तदनंतर सुनील, हे 4 खेळाडू. मोठा फटका मारलाय आणि जेल होईल का की आउट ऑफ द पार्क चेंडू जाईल. आणि निश्चितच जेल सुटलेला आहे. धरती मातेला दान दिले ना आयुष्यमानचा आशीर्वाद देत असताना. चांगलासा जेल होता, पण मला वाटते सूर्यकिरण त्यांच्या डोळ्याच्या समोर आलं असावं आणि निश्चितच जीवदान मिळालेले आहे सोहम पाटील यांना. अजून सुद्धा चान्स आहे आणि अजून सुद्धा 8 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. धावसंख्या 2 सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11 धावांवर. अजून सुद्धा 8 चेंडूचा खेळ शेष बाकी. अमन यांचा 5वा चेंडू सोहम यांना. पुन्हा मोठा प्रयत्न होता, पण आउट होईल का. आणि पंचांचं हात बोट वरती गॉन. मच. आणि तंबूच्या आसरेला सोहम पाटील सुद्धा चांगली खेळी खेळत होते. सिंगल डबल मोठे फटके मारत होते, पण शेवटी चांगलंसा रनआउट झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज गेलेले आहेत ते अजय. एक जुने खेळाडू अजय. 1990च्या दशकामध्ये चांगली फलंदाजी करत होते अजय. आता सुद्धा त्यांची फलंदाजी चांगलीच आहे. बघूया लाईव्ह ऍक्शन मध्ये त्यांना. खराब चेंडू पंच आमच्या दिशेने वळलेला आहे. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये. वाईट +1 अशा 2 धावा जमा होतील. धावसंख्या 2ने पुढे सरसावेल. धावसंख्या ऑन द बोर्ड 13. लॉस फॉर 5 विकेट. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचा अंतिम चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13. ओके, दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. फलंदाज आहेत ते राहुल. आणि सुरेख चेंडू. मला वाटतं
यॉर्कर लेनचा चेंडू आहे, सुरेख चेंडू. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2 षटकानंतर 13. 13 लॉस फॉर 5 विकेट. चला, शेवटचं आणि अंतिम षटक असतील हाताळण्यासाठी आलेले ते अश्विन मुरे. अजयनी जर 3 षटकार मारले तर अजय काळे यांच्याकडून अजय यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाईल. अजय काळे कडून अजय यांना जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं भरघोस बक्षीस देण्यात येईल. पहिला चेंडू बघूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि जेल सुटलेला आहे. अजून सुद्धा संधी त्यांना आहे, उपलब्ध दिलेली आहे. करून क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं आभार मानत असतील अजय. राहुलला सुद्धा 1000 रुपयाचं रोख रक्कम 3 षटकाराच्या मागे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागलेलं आहे. अजय आणि सुरेख जेल. काय जेल घेतलंय बघा. अमनच आहे ना. अमन आणि सुरेख जेल घेतलाय. जसा रोहननी जसा जेल सुरेख घेतला तसाच अमननी सुद्धा सुरेख जेल घेतलेला आहे. आणि राहुल यांच्या खेळला सुद्धा पूर्ण विराम गॉन. न्यू बॅटर गेलेले आहेत ते जयेश. अश्विन यांचे अजून सुद्धा 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूवर किती धावा जमा करशील. धावसंख्या स्थिरावलेली आहे फक्त आणि फक्त 14. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शेष बाकी. अश्विन चांगली रनिंग करतायत. चांगलं रणअप आहे त्यांचं. चांगली गोलंदाजी सुद्धा नितेश तसेच अमन आणि आता अश्विन. सुरेख गोलंदाजी जोरदार. अपील काय डायरेक्ट हिट लागलेला आहे. पंचांनी वरती बोट केलेला आहे. जे 3 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या स्थिरावली ती 14 वर. फक्त आणि फक्त 14. म्हणजे चेंडू झालेले आहेत ते 15 आणि धावा झालेल्या आहेत त्या 14. फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. अजून सुद्धा चान्स अमर संघाला भरपूर आहे कारण की 3 बॉलवर 3 षटकार आले तर धावसंख्या 18. 3 चेंडू प्लस 18 प्लस 14 32 धावापर्यंत मजल जाऊ शकते. म्हणून क्रिकेटच्या दुनियामध्ये कोणाला कमजोर समजू नये. आणि अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 3 चेंडूवर कोणती पण भूमिका पार पडू शकते. 3 षटकार लागू शकतात. 3 विकेट पण येऊ शकतात. 3 चौकार पण येऊ शकतात. कोणत्या पण चेंडूवर कोणती पण करामत होऊ शकते. कुंदन सुतार यांच्याकडून राकेशसाठी
₹500. एक षटकार जर मारला तर ₹500 राकेश मानकर. एक षटकार जर राकेश यांनी मारला तर कुंदनजी सुतार यांच्याकडून रोख रक्कम ₹500 भरघोष बक्षीस देण्यात येईल. बघूया चौथा चेंडू आणि मोठा प्रयत्न होताच त्यांचा मारण्याचा मनसुबा फसलेला आहे. निश्चितच 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. अश्विन मुरे चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या स्थिरावलेली आहे, एका जाग्यावर स्थिर झालेली आहे. 14 धावांवर स्थिरावलेली आहे. बॅक टू बॅक गडी बाद होत आहेत ते अमर संघाचे. बघूया 5वा चेंडू. अश्विन मुरे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस ला टोल वसूल करता आला नाही, पण नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. या पुढील चेंडू हा फ्रीट असेल. मी सांगितल्याप्रमाणे निश्चितच कोणत्या पण चेंडूवर कोणती पण करामत होऊ शकते. बघा काय चेंडू 2 चेंडूवर करामत आता करू शकतो राकेशला संधी आहे उपलब्ध. षटकार मानाची ₹500 जिंकण्याची सुद्धा. बघूया 5व्या चेंडूवर फ्रीटचा चेंडू आहे. हा पिच चेंडू अवांतर धाव पुन्हा संघाच्या खात्यामध्ये. वाईट पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे, जरा रिव्ह्यू बघायचा आहे प्लीज. थर्ड अंपायर वाईट चेंडू बाहेरच्या दिशेने आहे चेंडू आणि वाईट अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या स्वरूपाने दाखल होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 धावा. बघूया अजून सुद्धा फ्री कंटिन्यू राहील. पुन्हा पिच चेंडू मोठा फटका मारलाय, फसेल का? फ्रीडचा चेंडू आहे आणि कोणता झेल होणार नाही स्वीकारला जाणार, फक्त रनआउट स्वीकारला गेला असता आणि निश्चितच एक धाव स्कोर कार्डवर स्थिर लागलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावली 17 चेंडू आणि 17 पण गडीबाद झालेले ते 6 अमर संघाचे. काय गोलंदाजी केलेली ती श्री सिद्धिविनायक संघाने. सुरेख नितेश, तदनंतर अमन, तदनंतर अश्विन. शेवटचा चेंडू बॅटची एज लागलेली होती. निश्चितच पॉइंटच्या दिशेने जे शतरक्षक आहेत त्यांनी सुरेख शतरक्षण आणि स्टंप सुद्धा उंचावला, म्हणजे त्याच चेंडूवर एकच धाव येईल असा उल्लेख दाखवलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेचच येऊया लाईव्ह स्क्रीन मध्ये. मास्टर चला लवकरात लवकर सामना सुरू. अजून सुद्धा फायनलचा सामना, आजचाच दिवसाचा फायनलचा सामना खेळावा. इथे न्यू बॅटर मैदानात सज्ज झालेले सागर आणि
गणेश आणि रोहन. गणेश 45 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे ती गणेश म्हणजे सागर 45 गणेश आणि रोहन. रोहनने सुरेख झेल घेतलेला आपल्याला बघायला मिळालेलं होतं. सुरेख झेल टिपलेला होता. चला 19 धावाचं आव्हान आहे. 18 चेंडू असतील आणि 19 धावा. सरासरी बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये 6 च्या सरासरीने खेळावं लागेल. चला सामना लवकर सुरू करायचा. पंच जर अजून सुद्धा एक सामना खेळवायचा बाकी आजच्या दिवसाचा फायनलचा सामना. गोलंदाजी मार्कवर आलेले ते गोलंदाज मला वाटते निखिल भुजड आहेत. ऑन स्ट्राईक एंड गेलेले आहेत ते गणेश आणि रोहन. क्षेत्ररक्षक गोलंदाजी आणि फलंदाजी रोहन सुरेखरित्या पार पाडत आहेत. मूर्ती लहान आहे पण कीर्ती बघा त्यांची सुरेख. हा पिच चेंडू पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार जाईल चेंडू. 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार आहे का षटकार? षटकार. पंचांनी डिसिजन चौकार दिलाय का षटकार? जरा रिव्ह्यूनी बघा प्लीज. किंवा तिकडची मुलं षटकार दिलेले. रिव्ह्यू चेक करतो 1 मिनिट. वन बाउंस सीमा रेषा पार चौकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमक झालेले आहेत ते गणेश. ऑन द फायर निखिल यांच्या बोग्या. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा पिच चेंडू. पुन्हा उंच उडवलाय. मला वाटते झेल होईल का? सोम पाटील कोणतीच चुकी करणार नाही. आणि बॅक टू बॅक हॅट्रिकचा चान्स आहे तो निखिल भुजड यांना. तर हॅट्रिक जर घेतली निखिल यांनी तर अजय काळे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये बक्षीस लावण्यात आले आहे. हा पिच चेंडू आणि अपील होता पण निश्चितच पंचांचा कोणताच निर्णय नाही. निर्धाव चेंडू हाताळलेला आहे तो निखिल यांनी. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू मागे 4 धावा. काय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते निखिल भुजड यांची. लाईन टू लाईन गोलंदाजी आहे. 2 विकेटचं पतन केलेलं आहे. चांगले मोहरे टिपलेले आहेत ते निखिल यांनी. नितेश तसेच गणेश हे 2 चांगले बॅटर ला तंबूच्या आश्रयाला पाठवलेले निखिल भुजड. सुरेख गोलंदाजीचं प्रत्येकरण बघायला मिळते निखिल भुजड यांचं. चला शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.
आणि बॅटची एज आणि जाईल चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षक, मला वाटते अजून सुद्धा चान्स आहे आणि चान्स गमावला. क्षेत्ररक्षक मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार, चौका. हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहिल्या षटकातील 8 धावा झालेल्या आहेत. स्कोर कार्ड मोठा फटका मारलाय, जाईल लॉंग लेगच्या दिशेने, आउट ऑफ द पार्क. षटकार. वाला तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. थँक्यू व्हेरी मच. वळूया दुसऱ्या षटकाकडे. करण भुजाड. हॅलो, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने मारलेला चेंडू होता. 2 धावा अवांतर अजून सुद्धा येतील आणि मला वाटते स्कोर इज लेवल. 3 धावा आहेत ना. ओके, 2 पाहिजेत अजून सुद्धा. 17 धावा झालेल्या आहेत. करण यांचा दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील, बघूया काय करतील. कृष्णा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका, झेल होईल का? आणि सुरेख झेल. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदाई. थँक्यू व्हेरी मच. काय सामना रंगलेला, पण थोडंसं स्कोर कमी होता, तर त्या कारणास्तव थोडं सामना झुकलेला आहे. तो श्री सिद्धिविनायकच्या बाजूने. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवर नवीन फलंदाज गेलेले आहेत ते अनुष. बघूया तिसरा चेंडू करण यांचा, काय करतील अनुष. श्रीवत्स पाटेम आणि जाईल थर्डमॅनच्या दिशेने, चौका. आणि सामना विजयाच्या वाटचालीकडे विजयी झालेला आहे. श्री सिद्धिविनायक संघ आजच्या फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चला, ऑलराऊंडर कर्णधार तसेच श्री सिद्धिविनायक संघाचे कर्णधार टॉससाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो नितेश. श्री सिद्धिविनायक संघाचा नितेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गोज टू नितेश. 3 विकेट